नमस्कार. आत्ताच परवा आमच्या या पाचोरा शहरामध्ये गोसे हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी 1997ची बॅच, त्यामध्ये आमचे सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमले, गेट टुगेदर केला. या ठिकाणी सर्व शिक्षकांचा जे आहे सत्कार करण्यात आला. त्यामध्ये आमचे जे गणपतवाणी सर आहेत त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी भाषणामध्ये सांगितलंच. आपल्या म्हणतात यद्यदाचरती श्रेष्ठा तत् एव इतरे जनाः स यत्प्रमाणं कृते लोकाः तत् अनुवर्तते. ज्याप्रमाणे त्या दिवशी जसं सांगितलं की श्रुतीस्मृतीचे अर्थ होऊन या मूर्त अनुष्ठाने जगात येतं वडील जे हे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगते की जे स्वतः आचरण करतात त्यांचे विचार विचारातून अभिव्यक्त होतात. असे जे सर आहे जे स्वतः परिपूर्ण असून बाकीच्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे घडवणं हे त्यांचं जे कर्तृत्व आहे, श्रेष्ठत्व आहे. संजीवन म्हणजे चांगले सम्यक प्रकारे जीवन कशा प्रकारे जगावं याच्याबद्दल त्याने अनमोल अशा प्रकारचं सर्वांना जे मार्गदर्शन केलं ते फार घेण्यासारखं आहे आणि जीवनामध्ये आपल्या व्यक्त करण्यासारखं आहे आणि पुढील पिढीसाठी सुद्धा अतिशय मार्गदर्शक आहे. सरांकडून जेवढं हे अतिशय म्हणजे सर म्हणजे कसे ज्ञानाचा सागर आहे. त्याच्यामधून जेवढं आपण पाणी उपसू तेवढंच ते परिपूर्ण राहतं आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अशा प्रकारचे ज्ञानाचे सागर असणारे आपले जे सर आहेत यांच्याकडून जसे रविवारच्या दिवशी ते अतिशय व्यस्तता असूनसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करता येईल या प्रकारचं त्यांचं जे काय आहे जीवनचर्या आपण जर बघितली, सकाळी लवकर उठणं, आपापले नित्यकर्माचे कार्य करून विद्यार्थ्यांना आपण ज्या प्रकारे पॉझिटिव्हिटी जे सकारात्मक आहे जे आपण काय देऊ शकतो याची तळमळ त्यांच्यामध्ये असे जे सर आहेत त्यांच्याबद्दल काय व्यक्त करावं आपण सगळे अनुभवतातच. तर सरांबद्दल मी हे 2 शब्द सांगून मी सर्वांना सांगेल की त्यांच्यासारखा आदर्श घ्यावा. आणि शिक्षक म्हणजे काय, जो शिखरावरती नेतो शिक्षक आणि क्षणभराची कुठलाही विलंब न करता अतिशय तत्पर राहत असतात असे ते. आणि कर्तव्यनिष्ठ आणि सगळ्या विद्यार्थ्यांमधला कमीपणा काढून त्यांना पूर्णत्व देणं असे शिक्षकाचं काम आहे. हे आमचे असे जे आहेत गणपतवाणी सर आपल्यासारख्यांना सर्वांना मिळो आणि उत्तरोत्तर त्यांच्या आयुष्याची समृद्धीची भरभराट हो अशा प्रकारे भगवंताच्या चरणी 2 शब्द मी अशी प्रार्थना करतो आणि त्यांना जे आहे चांगल्या प्रकारे नमस्कार करतो, साष्टांग दंडवत घालतो आणि माझे 2 शब्द पुरेपूर करतो. नमो भगवते वासुदेवाय.